नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये अकॅडमी सेल्फ तयारी करताय, तुमचा तुम्ही वेळ वाया घालवताय का? एकदा स्वतःला प्रश्न विचारा, कारण मी कायम तुम्हाला HP अकॅडमीच्या माध्यमातून कायम विद्यार्थ्यांना मोटिवेट करत असतो। मित्रांनो, 20 तारखेच्या नंतर आपल्याला मोठा अपडेट भेटणारच आहे आणि 100% येणारच आहे। भरतीची प्रक्रिया चालू होणारच आहे, कारण सध्या जर बघितलं, पहिला मुद्दा आणि अति महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्यांनी एक पेक्षा जास्त एकाच जिल्ह्यामध्ये एकाच पदासाठी अर्ज भरलेला आहे त्यांचं कॅन्सलेशन होणार आहे। एकाच पदासाठी अनेक जिल्ह्यामध्ये अर्ज करणाऱ्यांचं अर्ज कॅन्सल होण्याची भीती खूप आहे। त्यांनी हमीपत्र मागवलेलं आहे, त्याचा अपडेट तुम्हाला भेटलंच असेल। पण विद्यार्थी मित्रांनो, खरं बोलायची गोष्ट काय आहे, सध्या मी पण एक अकॅडमीचा संचालक आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा अकॅडमीचं वॉरिंग चालू आहे। मित्रांनो, अकॅडमी करताय, सेल्फ करताय, तुमचा कॉन्फिडन्स लूज होऊ देऊ नका। सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा फायदा कुठे आहे ते बघा, तुमच्या गोष्टीवर फोकस करा। आपल्याला येत्या आगामी काळामध्ये काय करायचंय, आगामी काळामध्ये 100% यश मिळवायचं असेल तर तुम्ही अकॅडमी करा किंवा सेल्फ करा, पण तुम्हाला एक योग्य मार्गदर्शक असणं आवश्यक असतो आणि तो योग्य आहे का एकदा पडताळणी करायचंय। सर्वात महत्वाची आपल्याला चीड आहे ती अकॅडमीची, बरोबर। बऱ्याच विद्यार्थ्यांना अकॅडमी म्हटलं की अंगाला काटाच येतो, बरोबर आहे मित्रांनो। काय होते माहितीये का, अकॅडमी टीचर संचालक असेल, सिरियसनेस नाहीये कुठल्याही गोष्टीची, नुसती दतिंग डायलॉग बाजी, विद्यार्थ्यांना आकर्षण करायचं, सांगायचं अरे 1 महिना ये आमच्याकडे, तुला 100% ग्राउंड करून देतो, 15 दिवसात तुझं अभ्यास परफेक्ट करून देतो। अरे बाबांनो, सरकारी नोकरी आहे, सरकारी नोकरी आहे, भंडाऱ्यातली खीर नाही किंवा भात वरण नाहीये, त्याला साधारण एक प्रोसेस लागते, सर्व सिलेबस त्याला शिकवणं गरजेचं आहे। मित्रांनो, वरवरच्या गोष्टी जर शिकवत असेल त्या मास्तरचं आधी डोकं खावा। वरवरच्या गोष्टी शिकवत असेल त्या मास्तरकडे 100 वेळेस जावा। काय करायचं, डायरेक्टली एका वहीवर जायचं, वही प्रॉब्लेम वही म्हणून एक वही करा सेपरेटली, त्या वहीवर आपले प्रॉब्लेम दिसले पाहिजे। सर हे सॉल्व्ह करून द्या, हे सॉल्व्ह करून द्या, हे सॉल्व्ह करून द्या, आणि मास्तरला आलं नाही ना, त्या दिवशी फीस वापस मागा। त्या शिक्षकाला जर आलं नाही तर फीस वापस मागा। का? आपला तो हक्क आहे, हक्क आहे। कारण विद्यार्थी मित्रांनो, इथं पिळवणूक झाली नाही पाहिजे। आपल्या आई वडिलांनी पैसे भरून आपल्याला तिथे पाठवलेलं आहे, तुम्ही अगोदर सिरियस व्हा, त्यानंतर जाब विचाराय विसरू नका, तरच आगामी पोलीस भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे। या गोष्टी करणं गरजेचं आहे, भावी काळामध्ये महत्वपूर्ण ठरत आहे। त्यांचे भांडण संपत नाहीत, दोघे एकत्र येऊन अकॅडमी टाकतात, तिसऱ्या दिवशी वेगळे होतात, बरं का, एखाद्या वर्षात वेगळे होतात। पॉलिटिक्स विद्यार्थ्यांच्या अरे बरडला जातोय कोण? विद्यार्थी। बरडला जातोय कोण? पोलीस भरती करणारा कॅन्डिडेट। मग अकॅडमी निवडताना व्यवस्थितरित्या निवडा, तुम्हाला जिथे योग्य वाटेल, जिथे पॉलिटिक्स नाही, सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची भांडणं आहेत का, त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे ते बघून घ्या, कारण त्या गोष्टीचा परिणाम आपल्या अभ्यासावर झाला नाही पाहिजे आणि करून घेतलाही नाही पाहिजे। आपल्याला काय घेणं नाही मित्रांनो, आपला अभ्यास फक्त कुणाशी असणार आहे, पुस्तक, अकॅडमीतले शिक्षक आणि आपण व्यवस्थित ट्रॅकवर आहोत का याच्याशी असणं गरजेचं आहे। आता ग्राउंडच्या बाबतीत अकॅडमीचे ड्रॉबॅक, मित्रांनो, ग्राउंडवर जातो आपण, रोज इव्हेंट घेतले जात नाही। कधीतरी न्यायचं डोंगरावर 3 तास घालायचे, कधीतरी न्यायचं वड्यात तर 4 तास घालायचे। अरे तुझा स्टॅमिना वाढला पाहिजे, स्टॅमिना इव्हेंटच शिकवत नाहीत, नुसतंच पळायला होतं। 1600 केलं म्हणजे झालं का रे पोलीस? मित्रांनो, पॅरामीटर पाहिजे, आपल्याकडे एक मीटर असली पाहिजे, आपल्याकडे नियोजन असलं पाहिजे। जाड पोरगा आहे, गोळा चांगला जातोय, 1600ला जास्त जोर लावून त्याचा गोळा हलका करायचा नाही, मग त्याचा गोळा जर आउट ऑफ जात असेल, 1600 मध्ये अवरेज मार्क आले तरी चालतील। या दृष्टीने त्याची पावलं असली पाहिजे, म्हणजे इव्हेंटवर काम केलं पाहिजे, कोणत्या विद्यार्थ्यात कोणती कमतरता आहे हे कळालं पाहिजे, तरच तो फिजिकलचा टीचर एकदम बेस्ट असतो। मित्रांनो, स्टंट कर, मातीत लोट, मी तुझा फोटो काढतो, इन्स्टाला टाकतो, मी व्हायरल होतो, 4 ऍडमिशन मिळवतो, आणि माझ्यासारखे अकॅडमी निवडताना काय विचार करतात, तुमच्यासारखे माझ्यासारखे, अरे अकॅडमीची लय हवा दिसते, हवेचं काय घेणं नाही आपल्याला।
त्या अकॅडमी चुलीत जाऊ द्या, पण मित्रांनो आपल्याला ट्रॅकवर आहोत का एकदा जाणून घ्या मित्रांनो, तरच आगामी काळामध्ये आपण यशस्वी मार्गाने जात आहोत हे लक्षात येतं. आता हा व्हिडिओ बनवण्याचं कारण काय? सध्या चाललेलं मार्केट माझ्या शहरात नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हेच चाललेलं आहे. सर अमक्या ठिकाणी, अरे अक्षरशः एका शेतकऱ्याची मुलगी आणि तो शेतकरी धडधडा रडत होता. खरंच मनाला वाईट वाटलं, एक व्हिडिओ बनवावा असाच वाटला, म्हणून हा व्हिडिओ तुमच्या समोर ठेवतोय. त्या मुलीची उंची 153 सेंटीमीटर आणि मित्रांनो 2 वर्ष झालं अकॅडमीची फीस भरते, हॉस्टेलची फीस भरते. 2 वर्ष झालं आणि ऐन टाइमाला सांगतात ते की तुमची उंची वाढणार नाही, तुम्ही आता स्किप करा. एकूण टोटल खर्च हॉस्टेलचा 50,000, अकॅडमीचा 60,000, 1,10,000 रुपये गेले. रेकॉर्डिंग सुद्धा आहे माझ्याकडे त्याची. अरे उंचीच बसत नाही, घेतलीच कशा? मग त्यावेळेस मनाला खूप वाईट वाटतं मित्रांनो. उंची तुमची जर वाढणारच नव्हती तर तुमच्या स्वार्थासाठी अकॅडमीने घेतली का? तर मित्रांनो या गोष्टीवर सुद्धा काम करा. सेल्फ बिंदासपणे करा मित्रांनो, काय अडचण नाही. सेल्फ करताना फक्त सिरियसनेस ठेवून करा. सिरियसनेस ठेवून. माझ्या इव्हेंटमध्ये ग्रोथ होते का? मी डेमो दिल्यानंतर माझ्यामध्ये मार्क वाढलेले आहेत का? मी फक्त धावतोयच का? मी गोळाच टाकतोय का? 100 मीटरला मला चांगला स्पीड आहे का? माझं स्टार्टअप चांगलं बसतंय का? सेल्फ वाल्याने त्याच्यावर निरीक्षण करणं गरजेचं आहे, तरच आपल्याला टार्गेट कंप्लीट करता येणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे या सर्व गोष्टी करताना विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थितरित्या केलात, तुमचं निरीक्षण केलात, तुमचं परीक्षण केलात, तुमच्या वेळोवेळी परीक्षा घेतलात, तरच आगामी परीक्षेमध्ये तुमच्या पुढे पोलीस हा ब्रँड लागणार आहे. अदरवाईज मित्रांनो 17 लाख फॉर्म आले, 17,000 जागा आहेत. आपला नंबर कधी लागेल? आपला नशीब एवढं पण चांगलं नाही, डायरेक्ट पोलीस झालाय असं होऊ शकत नाही. कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये मेहनतीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे या सर्व गोष्टी जाणून घेऊनच व्यवस्थितरित्या तयारी करा आणि आगामी पोलीस भरतीमध्ये यशस्वी व्हा मित्रांनो. हा व्हिडिओ बनवण्याचा एकच हेतू, विद्यार्थ्यांचा ट्रॅक व्यवस्थित आहे का? सध्या विद्यार्थी व्यवस्थितरित्या तयारी करतोय का? त्या मास्तरचं लपडं असू दे, तो मास्तर खड्ड्यात पडू दे, त्या मास्तरचा पाय मोडू दे, आपल्याला काही घेणं नाही. आपल्याला सर्व्हिस चांगली भेटते का ह्याकडे लक्ष द्या आणि त्याच्यावर व्यवस्थितरित्या तयारी करा. येत्या आगामी काळामध्ये तुम्हाला पोलीस भरतीसाठी बेस्ट ऑफ लक. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये सांगा. आपण रिअल गोष्टीवर काम करतो. माझ्याकडे जे ऍडमिशन येतं त्याला रेग्युलर यायचं असेल तरच ऍडमिशन घे, नसता घेऊ नको. तुला जिथं जायची तिथं जा म्हणतो मित्रांनो. आपले स्पष्ट शब्दात बोलणं असतं. दुसरी गोष्ट, माझं शिकवून 1-2 दिवस बघ, तुला योग्य वाटलं तरच कंटिन्यू कर, तुला जिथं जायची तिथं जा. तिसरी गोष्ट, तू आल्यानंतर तुझ्या घरच्याशी कॉन्टॅक्ट ठेवला जाईल, कारण तुला तुझ्या घरच्याला रिपोर्ट केला जाईल. तुझ्यामध्ये प्रगती 2 महिन्यात, 3 महिन्यात, 6 महिन्यात काय काय होते ते घरच्यांना सांगितलं जाईल. मान्य असेल कर सही, घे ऍडमिशन आणि नंतरच व्यवस्थितरित्या केलास तर थांब, नाहीतर भुर जा निघून असं सांगितलं जातं मित्रांनो. कारण मी सुद्धा या प्रोसेस मधून गेलेलो आहे, मला पण याची जाणीव आहे. विशेष म्हणजे तुमच्यासारखा मी शेतकरी पुत्र आहे, म्हणजे आई वडिलांनी किती कष्टाने कमवलेलं असतं ते सर्व जाणीवपूर्वक मी त्या गोष्टीला न्याळत असतो. अदरवाईज माझे कमाई मी मोठा हो, थार घेऊ, मला इलेक्शन लढवायचं अशातला कुठलाही भाग नाही. फक्त मी या गोष्टीमध्ये जास्त समाजसेवा आणि विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, योग्य ट्रॅकवर नेण्याचं काम करतो. आणि युट्यूब चॅनलमध्ये काय अर्थार्जन होतं थोडंफार, त्याच्यामध्ये आपलं उदरनिर्वाह भागवत असतो मित्रांनो. आणि हा व्हिडिओ बनवण्याचा एकच हेतू की विद्यार्थी गरीब भरडला जाऊ नये आणि गरीब विद्यार्थ्यांनी सुद्धा दुसऱ्याच्या गोष्टीत डोकं न घालता आपल्या अभ्यासावर फोकस करणे, सेल्फ स्टडी करणे, व्यवस्थितरित्या शिक्षक म्हणून त्या शिक्षकाला वेळोवेळी काय मार्गदर्शन विचारणे किंवा योग्य
प्रॉब्लेम जर असतील आपले ते सॉल्व्ह करून घेणे, यासाठीच आपण अकॅडमीच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असतो. ज्या विद्यार्थ्यांना हवं आहे त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, संपर्क साधताना शक्यतो पुण्यातल्या लोकांनी साधा, ज्यांना शक्य आहे. माझी भोसरी पुणे या ठिकाणी अकॅडमी आहे, तर त्याच विद्यार्थ्यांनी साधू शकता. थँक्यू व्हेरी मच. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आणि बी सिरियस, बी केअरफुली. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये असेच नवनवीन घेऊन. धन्यवाद.